नमस्कार. आज आपण एका अशा महानायकाची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांनी अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक संकटावर मात केली. ही केवळ इतिहासाच्या पुस्तकातील एखादी नोंद नाही बरं का, तर एका सामान्य विद्यार्थ्याने स्वतःच्या अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःला एका सुपर हिरोमध्ये कसं बदललं याची ही थरारक गोष्ट आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर, ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने बाबासाहेब म्हणतो, त्यांचा हा प्रवास म्हणजे समानतेच्या लढ्याचा सर्वात मोठा आणि प्रेरणादायी अध्याय आहे. जरा विचार करूया. एका अशा मुलाची कल्पना करा ज्याला शाळेत सर्वांसोबत पाणी पिण्याचीही परवानगी नव्हती. तोच मुलगा मोठा होऊन एका महान राष्ट्राचं भविष्य कसं काय लिहू शकतो? किती अशक्य वाटतं नाही, पण हे खरं आहे. आज आपण अशा एका असामान्य प्रवासाचा वेध घेणार आहोत जो अत्यंत भयानक सामाजिक दडपशाहीतून सुरू होतो आणि थेट राष्ट्रीय नेतृत्वाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचतो. तर या गोष्टीची सुरुवात होते एका भयानक वास्तवापासून. ते वास्तव म्हणजे भेदभावाचा राक्षस. 1891 मध्ये जन्मलेल्या छोट्या भीमरावच्या कथेतील खलनायक कोणतीही एक व्यक्ती नव्हती, तर ती एक अत्यंत क्रूर आणि अन्यायकारक व्यवस्था होती. एका सामान्य विद्यार्थ्याचा शाळेतला दिवस कसा असतो? मित्र, खेळ, एकत्र बसून डबा खाणे, बरोबर? पण भीमरावचं वास्तव याहून पूर्णपणे वेगळं होतं. त्यांना कोणी स्पर्श करू नये म्हणून उंचावरून त्यांच्या हातावर पाणी ओतलं जायचं. वर्गात त्यांना वेगळं बसवलं जायचं. आपण फक्त विचार करू शकतो की शाळेत रोज मिळणाऱ्या या वागणुकीचा त्या लहान मुलाच्या मनावर काय आणि किती खोल परिणाम झाला असेल. पण या भयानक अंधारातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एक अस्त्र निवडलं. ते अस्त्र म्हणजे शिक्षण. आणि याच शिक्षणाला त्यांनी आपली सुपर पॉवर म्हणजेच महाशक्ती कसं बनवलं ते आता आपण पाहूया. हा केवळ अभ्यासाचा प्रवास नाहीये, तर एका योद्ध्याची यशस्वी वाटचाल आहे. हे बघून आपण थक्कच होऊ. 1907 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात मिळालेली शिष्यवृत्ती, त्यानंतर 1915 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून मिळवलेली पदवी आणि 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मिळवलेली डॉक्टरेट. प्रचंड गरिबीला हरवून त्यांनी स्वतःचं असं एक अजेय बौद्धिक शस्त्रागार उभं केलं होतं. आता इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या केवळ कागदी पदव्या नव्हत्या. अमेरिकेत जॉन ड्यूई यांच्यासारख्या विचारवंतांकडून मिळालेला व्यवहारवाद आणि जगातील सर्वोच्च विद्यापीठांमधून मिळवलेलं ज्ञान ही अशी धोरणात्मक शस्त्र होती जी हजारो वर्षांची जुनी आणि अन्यायकारक सामाजिक उतरंड मोडून काढण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. आणि म्हणूनच ते त्या काळातील भारतातील सर्वात उच्च शिक्षित नेत्यांपैकी एक बनले. आता पाहूया ही गोष्ट पुढे कशी जाते. एकटा विद्यार्थी आता जनता आणि समाजाला एकत्र आणणारा एक महान नेता कसा बनतो, म्हणजेच सामाजिक क्रांतीची सुरुवात. त्यांची रणनीती एकदम स्पष्ट होती. एका बाजूला त्यांनी मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू करून समाजातील जातीभेदाचं विदारक सत्य जगासमोर आणलं आणि दुसऱ्या बाजूला 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आवाज नसलेल्यांना आवाज देणं आणि त्यांना शिक्षित करणं हीच त्यांची मुख्य ताकद होती. 4000 वाचायलाही कदाचित फक्त एक संख्या वाटत असेल, पण या चळवळीच्या वाढत्या प्रमाणाचं एक भव्य आणि जिवंत उदाहरण आहे. 1927 सालचा तो ऐतिहासिक महाडचा सत्याग्रह, जिथे सार्वजनिक तळ्याचं पाणी पिण्याचा आपला मूलभूत मानवी हक्क मिळवण्यासाठी तब्बल 4000 लोक एकत्र आले. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. हिंसाचाराचा सतत धोका असतानाही त्यांनी दाखवलेलं हे धाडस खऱ्या अर्थाने क्रांतीची ठिणगी होतं. पण हा लढा तिथेच थांबला नाही. पुढचा आकडा आहे 15,000. 1930च्या नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहासाठी 15,000 लोक रस्त्यावर उतरले होते. देवाच्या दारात सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी काढलेला हा विशाल मोर्चा हेच सिद्ध करत होता की बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील ही सामाजिक क्रांती आता एक न थांबवता येणारी मोठी राष्ट्रीय ताकद बनली आहे. आता या गोष्टीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा, राष्ट्राचं भविष्य आणि कायदे नव्याने लिहिताना. रस्त्यावरचा एक आंदोलक आता एका राष्ट्राचा शिल्पकार कसा बनतो ते पाहूया. हे यश आज आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेलं आहे बरं का. 1942 ते 1946 या काळात लेबर मेंबर म्हणून काम करताना त्यांनी कामगारांच्या कामाचे तास 12 वरून 8 केले. पगारी सुट्ट्यांची सक्ती केली आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाची म्हणजेच ESIची स्थापना केली. आज आपण जे कामगारांचे हक्क आणि सुविधा उपभोगत आहोत ते त्यांनी दिलेलं थेट संरक्षण आहे. हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. पहिली पायरी 1932चा पुणे करार, ज्यातून वंचित वर्गाला हक्काचं प्रतिनिधित्व मिळालं. दुसरी पायरी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री बनण्याचा बहुमान.
आणि तिसरी पायरी भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद. ज्या मुलाला कधी काळी पाणी पिण्यापासून रोखलं होतं, आज त्याच मुलाच्या हातात या देशाचं भविष्य लिहिणारी लेखणी होती. कायद्याच्या माध्यमातून त्यांनी त्या भेदभावाच्या राक्षसाला कायमचे कसे संपवले ते पहा. संविधानाचे कलम 14 जे देशातील प्रत्येक नागरिकाला कायद्यासमोर समानतेची हमी देते, आणि कलम 17 ज्याने अस्पृश्यतेची अमानुष प्रथा अधिकृतरित्या संपुष्टात आणली. त्यांनी भारताच्या मूळ ढाच्यातच समानतेचं बीज रोवलं. पण थांबा, त्यांचं कार्य केवळ संविधानापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी महिलांना समान वारसा हक्क मिळावा म्हणून हिंदू कोड बिल मांडलं. देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय धरणे आणि पॉवर ग्रिडची संकल्पना त्यांच्याच दूरदृष्टीचा परिणाम होती. एवढंच नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेमागे त्यांचेच महत्त्वाचे आर्थिक विचार होते. त्यांची ही चौफेर राष्ट्र उभारणीची दृष्टी खरोखरच अफाट आहे. आता पाहूया समानतेसाठी दिलेला अंतिम लढा, एक वेगळी वाट. ज्या व्यवस्थेने त्यांना आयुष्यभर दाबून ठेवलं, त्याविरुद्धचं हे त्यांचं सर्वात मोठं वैयक्तिक आणि आध्यात्मिक बंड होतं. 1935 मध्ये येवला येथे केलेली त्यांची ही घोषणा, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे केवळ काही शब्द नव्हते, तर हा एका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण रचनेला दिलेला अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक नकार होता. 5 लाख! त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षामुळे आणि नेतृत्वामुळे लोकांचा त्यांच्यावर किती प्रचंड विश्वास निर्माण झाला होता हे या एका आकड्यावरून स्पष्ट होतं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर त्यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसह नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार केला. जातीव्यवस्थेच्या जोखडातून मुक्त होऊन एक नवीन समानतेवर आधारित ओळख निर्माण करण्याचा हा एक सामूहिक आणि अभूतपूर्व प्रसंग होता. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी त्यांना 1990 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात आला. आजच्या आधुनिक भारताचा समानतेचा पाया त्यांनीच रचला आहे. दलित मुक्ती असो, शिक्षणाचा प्रसार असो किंवा देशाची न्यायव्यवस्था असो, त्यांचा जीवनभरचा लढा आजही आपल्याला दिशा दाखवत आहे. डॉक्टर आंबेडकरांनी समानतेचे कायदे तर लिहिले, पण समाज ते कायदे दररोजच्या जीवनात खऱ्या अर्थाने जगतोय की नाही? एका विद्यार्थ्याने सुरू केलेला हा समानतेचा लढा पुढे नेण्यात आपली काय भूमिका असायला हवी, यावर आपण नक्कीच विचार करूया. आजच्या या गोष्टीतून आपण खूप काही शिकलोय. पुढच्या वेळी अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणासह पुन्हा भेटूया.